नमस्कार, मी जान्हवी सावंत. मेट्रो महाफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई पोलिसांनी कार्टर रोड येथे समुद्रात बुडत असलेल्या 2 जणांना वाचवले. खार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजू गायकवाड, पोलीस हवालदार विकास बाबर, पोलीस शिपाई रमेश वळवी आणि पोलीस शिपाई मोकाशी यांनी समुद्रामध्ये जाऊन त्या दोघांनाही वाचवले. बेशुद्ध असल्याने त्यांना CPR दिल्यानंतर शुद्ध आली. नंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी भाभा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पुणे सोलापूर रस्त्यावरील काळूबाई चौकाजवळ 93 अव्हेन्यू मॉल समोर आज सायंकाळी 7:30च्या सुमारास PMPLच्या इलेक्ट्रॉनिक बसला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने सर्व प्रवाशांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आलं. दरम्यान अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. मायक्रोसॉफ्टची पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये 16 एकर जागा घेऊन 520 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मायक्रोसॉफ्ट इंडियाने हिंजवडी भागामध्ये 16 एकर जमीन खरेदी केलेली आहे. इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत व्यवहार केलाय. मायक्रोसॉफ्टच्या या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची शक्यता आहे. पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये दाखल होणाऱ्या पाण्याची आवक घटल्यामुळे 18 दरवाजांपैकी 12 दरवाजे बंद करून 6 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं अभियंता विजय काकडे यांनी सांगितलंय. मागील 4 दिवसांपासून जायकवाडीच्या मुख्य दरवाजामधून 9432 क्युसेक वेगाने नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जात होतं. सहा दिवसाच्या गणपती आणि गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात आलाय. कार्ला परिसरामधील घरोघरी बसलेले गणराय हे बहुतांशी गौरी विसर्जनाबरोबरच त्यांना निरोप दिला जातो. कार्ला गावाबरोबर अनेक भागामध्ये एक गाव एक गणपती या उपक्रमाखाली पूर्ण गावाचा एक गणपती असतो. यावेळी महिलांनी पारंपरिक नृत्य करून इंद्रायणी नदीच्या घाटावर गौरी गणपतीचं विसर्जन भावपूर्ण वातावरणामध्ये केलं. धर्मवीर 2 चित्रपटाच्या कलाकारांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घेतलं. अभिनेता प्रसाद ओक, प्रवीण तरडे यांनी दर्शन घेतलं. बाप्पाचं सर्वत्रच अतिशय जल्लोषामध्ये आगमन झालंय. विविध सजावट करून बाप्पा मखरामध्ये विराजमान झाले. तर खारापूर तालुक्यामधील नवीन पोसरी मोहपाडा येथील रहिवासी नितीन तुकाराम म्हात्रे यांनी नेत्रदीपक असा देखावा साकारलाय. यावर्षी म्हात्रे कुटुंबियांकडून अयोध्येमधील राम मंदिराची प्रतिकृती बनवत देखावा साकारलाय. हा संपूर्ण देखावा पुठ्ठ्याचा वापर करून बनवलाय. तर राम मंदिराचा हा आकर्षक देखावा पाहण्यासाठी सर्वजण गर्दी करू लागले. नैऋत्य मोसमी वाऱ्याचा परतीचा प्रवास 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सर्वसाधारणपणे मान्सून 1 जूनला केरळमध्ये पोहोचतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशामध्ये पसरतो. त्याचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरच्या आसपास सुरू होतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून माघारी फिरतो. वायव्य भारताच्या काही भागांमधून नैऋत्य मोसमी वारे परत फिरण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये अनुकूल स्थिती निर्माण होईल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. तळ कोकणामध्ये सध्या गणेशोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळते. यामध्ये कुठेही सार्वजनिक गणेश मंडळ मागे नाहीयेत. सिंधुदुर्गामधील सावंतवाडी शहरातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेली चितरआळी येथे कलेच्या माहेरघरात चितरआळीचा राजा विराजमान झालाय. हे चितरआळीचे सार्वजनिक गणेश मंडळ आकर्षक हलते देखावे सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. भव्य दिव्य असे आध्यात्मिक आकर्षक देखावे दरवर्षी हे मंडळ उभारत असतं. यावर्षी देखील मार्कंडेय जन्म असा देखावा साकारला असून श्रीरामाच्या रूपामध्ये भव्य अशी गणेशाची मूर्ती देखील भाविकांचं लक्ष वेधून घेते. गणेशोत्सवानिमित्त गावी गेलेल्या भक्तांसाठी मध्य आणि कोकण रेल्वेकडून खेड CSMT खेड पनवेल दरम्यान जादा अनारक्षित गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. या रेल्वेगाड्यांमुळे कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान खेड ते पनवेल आणि CSMT दरम्यान या अनारक्षित गाड्या चालवण्यात येणार आहेत.
मुंबईमधील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणच्या विसर्जन स्थळी येत असतात। पश्चिम रेल्वेने गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशी निमित्त रात्री जादा 8 लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईमधील बहुसंख्य सार्वजनिक मंडळाच्या आणि घरगुती गणपतीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होते। त्यामुळे विसर्जन सोहळ्यानिमित्त गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी होते। भाविकांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मंगळवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 4 लोकल चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे।